मला खरं कौतुक करायचं आहे जितेंद्र जोशी यांचं. हा चित्रपट जेव्हा होत होता, सेट बांधला होता, सेटचे शेवटचे 2 दिवस होते आणि एक कलाकार अनफॉर्च्युनेटली डेट्स जुळल्या नाहीत. काही कारणास्तव ते जमलं नाही आणि मी अडकलो कारण का सेट मला पाडायचा होता दुसरा सेट उभं करण्यासाठी आणि मला सुचलंच नाही कारण फार इम्पॉर्टंट कॅरेक्टर होतं ते. मग जिने म्हणलं की जितेंद्र जोशीला आपण विचार म्हणजे एवढं लेट कसं विचारणार, उद्या शूटिंग आहे. ते व्हाय नॉट विचारून तो बघा. मी फोन केला, जितू कुठे आहेत? मी इथेच आहे भाऊ, काय म्हणताय? नाही भाऊ मला उद्या, मी म्हणलं माझं अडकलंय, मी मला मदत पाहिजे. काय पाहिजे? मला एक रोल आहे, इम्पॉर्टंट रोल आहे आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतंय. कधी आहे? मी म्हणलं उद्या आहे. आणि संध्याकाळी फोन केला, उद्या? मग लुक टेस्ट वगैरे, म्हणजे लुक टेस्ट आज रात्री करावं लागेल. तेव्हा डन. त्या माणसाने एका फोन कॉलवर असं करणं, हे खरंच मला असं वाटतं की ह्या चित्रपटावर खरंच तुम्ही जे म्हटलं की एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही चित्रपट बनवताय, हे सगळं लोकांचं प्रेम आहे. पण प्रेम असूनही कधी कधी ते योग इतके वर्ष जे जुळून आलं आणि ते नंतर जुळून आलं, ते अशा प्रमाणात जुळून आलं की सगळेच हो म्हणाले आणि आज जाऊन हा चित्रपट होतोय किंवा झालाय, आता रिलीज होईल. तर महाराजांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.